श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या गुरुवारी आलेली आहे माघी गणेश जयंती. या दिवशी दिनांक आहे 22 जानेवारी आणि हा दिवस गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी माघ महिन्यातील चतुर्थी तिथीला माघी गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला, त्यामुळे या दिवसाला माघी गणेश जयंती म्हणून ओळखलं जातं. ही जी माघ जयंती आहे गणेश जयंती, तर ती माघ महिन्यात येत असल्यामुळं, त्याचबरोबर या दिवशी गुरुवार येत असल्यामुळे सर्वार्थ सिद्धी योग हा पाळण्यात येणार आहे. त्याचबरोबर रात्री भद्र आणि दिवसभर पंचंग पाळण्यात येणार आहे. म्हणूनच या दिवशी दिवसभर गणपती बाप्पांचं व्रत करायचं आहे. तर पहा, जेव्हा संकष्टी चतुर्थी असते तेव्हा आपण दिवसभर व्रत करतो आणि संध्याकाळी चंद्राची पूजा करून हे व्रत सोडत असतो. परंतु ही माघी गणेश जयंती जी आहे, या दिवशी आपल्याला दिवसभर व्रत करायचं आहे, परंतु या दिवशी चंद्राकडे पाहणे सक्त मना केलेलं आहे. या दिवशी चुकूनही आपल्याला चंद्राची पूजा ही करायची नाही. माघी गणेश जयंती हा अगदी विशेष दिवस मानला जातो आणि या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने अनेक प्रकारचे संकट, अडचणी, दोष दूर होऊन आपल्या मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी अनेक पूजा केल्याने शारीरिक आणि मानसिक फायदे होत असतात. त्याचबरोबर आपल्याला ज्या दैनंदिन अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यांचा सामना करण्यासाठी ऊर्जा आणि शक्ती मिळत असते. गणपती बाप्पा हे विद्येचे, ज्ञानाची देवता मानली जाते. तसेच गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता देखील आहेत आणि जी व्यक्ती या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करून व्रत करते, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम राहतो. गणपती बाप्पा हे सर्व देवी देवतांमध्ये हुशार देवता मानली जाते आणि म्हणून हे जे व्रत आहे तर ते आपल्या मुलाबाळांसाठी केलं जातं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली मुलांसाठी करण्यासाठी उपाय सांगणार आहे. आईने मुलांसाठी गणपतीला अर्पण करा ही एक वस्तू. आईने जर या माघी गणेश जयंतीच्या दिवशी मुलांसाठी ही एक वस्तू अर्पण केली तर मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी संपून जातील. अभ्यासात, नोकरीमध्ये मुलांची भरभरून प्रगती होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला देखील अजिबात विसरू नका. तर हा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे आपल्याला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी गणपतीचं हे जे व्रत आहे तर ते करायचं आहे. तर पहा, गणपती बाप्पांचा या दिवशी जन्म झालेला आहे, त्यामुळे या दिवशी जर आपण गणपती बाप्पांची पूजा आणि व्रत जर केले, त्याचबरोबर काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि आपल्याला सकारात्मक बदल हे आपल्या आयुष्यात घडलेले समजत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तो अवश्य करायचा आहे. आईला काही अडीअडचणी असतील तर वडिलांनी करू शकता किंवा मग घरामध्ये जे बी व्यक्ती असतील त्यांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे. अगदी लहानपासून मोठ्या मुलांपर्यंत, मुली असतील, मुलं असतील, सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय जर तुम्ही केला तर 100% याचा फायदा हा तुमच्या मुलांना होणार आहे. तर आईने न चुकता आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा. तर पहा, प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असतं. त्यांची दुःख, अडचणी, संकट सर्व दूर व्हावं, त्यांची भरभरून प्रगती व्हावी अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. तर पहा, लहान मुलं असतील तुमच्या घरामध्ये तर ती सतत चिडचिडेपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील, ऐकत नसतील, सारखे आजारी पडत असतील. तसेच तुमची मुलं मोठी आहेत, शाळेत जात आहे, शिक्षण घेत आहे, तर त्यांना कधी-कधी अभ्यास करावासा वाटत नाही, तर त्यांचं कोणत्याही गोष्टीमध्ये मन लागत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की मुलं भरपूर अभ्यास करतात, परंतु त्यांच्या ऐनवेळेस म्हणजे पेपरच्या वेळेसच लक्षात राहत नाही. भरपूर प्रयत्न करूनही यश मिळत नाही. त्याचबरोबर तुमची मुलं ही पदवी धारण केलेली आहेत, परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही. किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल, किंवा मग लग्नाच्या वयाची मुलं मुली आहेत परंतु त्यांचं विवाह योग जे आहेत तर ते जुळून येत नसतील.
तर या सर्व समस्या मुलांच्या बाबतीत ज्या आहेत, तर त्या सर्व दूर होण्यासाठी हा एकच उपाय खूप महत्त्वाचा आहे. हा एकच उपाय जर तुम्ही केला, तर तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व दोष, संकट, अडचणी, विघ्न संपून जातील आणि मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. आता हा उपाय करण्यासाठी गुरुवारी म्हणजेच 22 जानेवारीला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे, गणपती बाप्पांची मूर्ती असेल तिच्यावरती अभिषेक करायचा आहे, पंचामृताने करू शकता, शुद्ध जलाने करू शकता. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः, त्याचबरोबर अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि जे तीर्थ आहे तर ते मुलांना थोडंसं तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. या गणेश जयंतीला तिळकुंट चतुर्थी देखील म्हटलं जातं, म्हणून या वेळेस तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालत असताना त्यामध्ये पांढरे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि त्याने गणपती बाप्पांना स्नान हे घालायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर जे तिळगुळ आहे तर त्या तिळगुळाच्या लाडूचा सुद्धा तुम्ही नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे. त्याचबरोबर 21 दुर्वा जास्वंदाची फुलं गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण अगदी शुद्ध करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा करता येणार आहे. तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये केलात तरीसुद्धा चालणार आहे. हा उपाय घरी केला तरी चालेल किंवा मंदिरामध्ये जाऊन केला तरी चालेल. तुमच्या मनानुसार तुम्हाला जिथे करणं शक्य असेल तिथे तुम्ही हा उपाय करू शकता. आता बघा, तुम्ही घरी हा उपाय करणार असाल तर घरी तुम्हाला सर्वप्रथम देवघरातील दिवा, अगरबत्ती, धूप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. ज्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या मुलांना तुमच्यासमोर तुम्हाला बसवायचं आहे. आसन टाकून बसवायचं आहे. 2 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. या 2 लवंगा तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातामध्ये द्यायच्या आहेत. आता एक मुलगा असेल तर एका मुलाच्या हातात 2 द्या. 2 मुलं असतील तर दोन्ही मुलांच्या हातात 2-2 तुम्हाला द्यायचे आहेत. आता तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण हे करायचं आहे. आता 11 वेळा करणं शक्य नसेल तर 3 वेळा केलं तरी चालेल. यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. यानंतर ह्या 2 लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. आता हे झाल्याच्या नंतर गणपती बाप्पांना दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमच्या मुलांच्या जीवनातील दोष, अडचणी, संकट दूर होण्यासाठी, त्यांची भरभरून प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता बघा, ह्या 2 ते 3 तास लवंगा तुम्हाला गणपती बाप्पांसमोरच ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या मुलांना खायला द्यायच्या आहेत. आता मुलांना त्या तिखट लागतील किंवा ते मुलं खाऊ शकणार नाहीत, तर मग काय करायचं? तर तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ बनवा, खीर बनवा किंवा मग शिरा बनवा. त्यामध्ये त्या लवंगा टाका आणि त्या लवंगा त्यांना खायला त्या स्वरूपात तुम्हाला द्यायच्या आहेत. आता तुमची मुलं ही बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही, कारण त्या लवंगा लगेचच आपल्याला मुलांना खायला द्यायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला ही सेवा बाहेरगावी असतील मुलं तर तुम्हाला करता येणार नाही. कारण ह्या लवंगामध्ये प्रचंड गणपती बाप्पांचे गणेश तत्व उतरलेले असतात. त्यामध्ये अभिमंत्रित केलेल्या ज्या लवंगा आहेत त्या आपल्या मुलांना खायला दिल्या तर मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला तुमच्या जवळच तुमची मुलं असतील तर असा हा उपाय अवश्य करायचा आहे. तर हा उपाय एकदा तुम्ही करून पहा. ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करताल, ह्या उपायाचं तुम्हाला जेव्हा फळ प्राप्त होईल तेव्हा तुम्हाला समजेलच की तुमच्या मुलांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक बदल घडलेले आहेत. मुलांची प्रगती व्हायला सुरुवात झालेली आहे. एकदा हा उपाय नक्की करून पहा. हा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. हा दिवस तुम्हाला तुमच्या मुलांचं आयुष्य बदलण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर पहा, तुमच्या घरामध्ये सुतक असतील तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आणि पिरियड्स असेल तर त्या महिलेच्या ऐवजी दुसऱ्या महिलेने म्हणजेच घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल. तर हा उपाय अतिशय सात्विक आहे. नक्की करून पहा. हा उपाय केल्याने तुमच्या मुलांमध्ये नक्कीच तुम्हाला बदल झालेले जाणवतील. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.